कृष्णा पंचगंगेच्या पवित्र संगमावर 3 प्रमुख शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीच्या अगदी कुशीत, जिथे साक्षात दत्त महाराजांचा नित्यवास आहे, अशा पावन भूमीजवळ बसलेलं एक गाव, शिरोळ आणि इचलकरंजीच्या औद्योगिक आणि सहकाराच्या महान परंपरेचा वारसा सांगणारं एक गाव, आपलं टाकवडे. टाकवडे हे केवळ गाव नाही, तर ती एक कर्मभूमी आहे. या गावच्या मातीत केवळ सोनं पिकवणारा ऊसच नाही, तर इथल्या माणसांच्या मनात सहकाराचं आणि एकजुटीचं बीज फुलवत रुजलेलं आहे. जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नव्हे, तर आपल्या कार्याने इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं. याच मूल्यांवर चालणाऱ्या आणि आपलं संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वाहून घेतलेल्या एका तरुणाची ही गाथा आहे. त्या तरुणाचं नाव आहे माननीय श्री अमोल श्रीपाल. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा मंजूर करून घेण्यासाठी सखोल अभ्यास करत पुतळ्यासाठी लागणाऱ्या सर्व 53 मंजुऱ्या मिळवल्या. सध्या पुतळ्याचा चबुतरा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. गाव तलावाच्या सुशोभीकरणासाठी निधी खेचून आणला. सत्तेत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सौ अर्चना वहिनी यांनी आपली सूनबाई, गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ सविता वहिनी व गटनेते अमोल चौगुले साहेब यांच्या माध्यमातून या कामासाठी प्रयत्न सुरू केले. ओला व सुका कचरा व्यवस्थापनासाठी कचरा कुंड्यांचे वाटप करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र निधी मंजूर करून आणला. पुतणे मनोज चौगुले व पती अमोल चौगुले यांना पंचायत समितीची पत्रे व इतर आवश्यक कागदपत्रे मिळवून दिली. त्यांच्या माध्यमातून सांडपाणी व्यवस्थापनासाठी 71 लाख रुपयांचा निधी नुकताच मंजूर करून आणण्यात आला असून त्या कामाला आता सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत आपल्या गावातील कुमार विद्या मंदिर टाकवडे या शाळेला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात सौ अर्चना वहिनी यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांचा मोठा वाटा आहे. ठक्कर बाबा योजना आपल्या गावात मंजूर करून आणली. विशेष म्हणजे संपूर्ण शिरोळ तालुक्यात सर्वप्रथम ही योजना आपल्या गावासाठी मंजूर करून आणण्याचा मान सौ अर्चना वहिनींना मिळाला. यासाठी त्यांनी स्वतः पुणे येथे अधिकाऱ्यांना भेटून निधी खेचून आणला. गेली 50 वर्ष अंधारात असलेल्या गल्लींमध्ये प्रकाश व्यवस्था व्हावी यासाठी नांदणी रस्ता व ऐनापुरे मळा येथे घरगुती वीज पुरवठा उपलब्ध करून दिला. तसेच पती अमोल चौगुले व करवीर महाविकास आघाडीच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे बाह्य वळण व रस्ता दर्जोन्नती योजनेसाठी अर्ज करण्यात आला असून त्याचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. हा प्रस्तावही लवकरच मंजूर होणार आहे. बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेऊन संविधान दिन साजरा करण्यात आला व त्या निमित्ताने सर्व बौद्ध बांधवांना संविधानाची प्रत वितरित करण्यात आली. गावामध्ये दुकान गाळे जिल्हा परिषदेच्या निधीतून मंजूर करून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सन 2018 ते 19 मध्ये पंचायत समिती सभापती पदाची जबाबदारी सांभाळताना गावातील सर्वसामान्य लोकांसाठी घरगुती गिरण, आटा चक्की, कडबाकुट्टी मशीन, शिलाई मशीन तसेच गरजू मुलींना सायकली मंजूर करून दिल्या. तसेच दिव्यांग बंधू भगिनींसाठी शैक्षणिक अनुदानातून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गावाच्या विकासासाठी सतत कार्यरत असलेल्या सौ अर्चना वहिनी कामाच्या ओघात वैयक्तिक भेदभाव कधीही करू देत नाहीत. त्या सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होतात. ज्या ज्या वेळी सामान्य माणसाला गरज भासते त्यावेळी जिल्हा परिषद, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय अशा ठिकाणी स्वतः उपस्थित राहून शक्य तितकी मदत करतात. असे बहुआयामी, संवेदनशील व सर्वांगीण नेतृत्व आपल्या गावाला लाभले आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. नफे मुनाफे के आगे चलेंगे तो हिस्सा बदल देगा।